सरकारमध्ये त्यांच्यावर डाग लागले, त्यांना सोबत घेऊन निवडणुका लढायच्या नाही, त्यांच्यासोबत जे आहेत त्यांना कमळावर करावं लागेल अशी चर्चा आहे. हे पहा, भाजपचे लोक हा डुप्लिकेट आहे. नवाब मलिकचा मुद्दा मी मांडला, अधिवेशनाची सुरुवातच नवाब मलिकनं झाली. हे नवाब मलिक महाविकास आघाडीत असताना ते देशद्रोही आहे, दाऊद बरोबर त्यांचे संबंध आहे, अशा पद्धतीनं वक्तव्य केलं. मग आता ती जामिनावर सुटल्यानंतर सत्ताधारी गटातच जाऊन बसले. मग त्यावेळेस त्यांचे दाऊदशी संबंध नव्हते का, हा प्रश्न मीच स्वतः केला. 4 तासात देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहिलं. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस सोबत बसतात तरी पत्र लिहावं लागलं त्यांना. असं मी सांगू शकत नाही का बंडूच्या कानामध्ये, पण मला बंडूला पत्र लिहावं लागलं, बंडू तू असं असं केलं, तसं तसं केलं, याचाच अर्थ राजकारण समजून घ्या. मग तुम्ही नवाब मलिक विषयी लिहिलं, मग दुसऱ्या दिवशी मी प्रफुल्ल पटेल विषयी पत्र लिहिलं. आपल्याला आठवत असेल 2019ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती, त्याच्यात असं ते बोलले होते की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते हैं और कुछ लोग मिर्ची से व्यापार करते हैं. लक्षात आलं? इक्बाल मिर्ची जो आहे दाऊदच्या गँग मधला, त्याची प्रॉपर्टी आणि प्रफुल्ल पटेल या चर्चा नाहीये, ती प्रॉपर्टी जप्त झालेली मुंबईमध्ये वरळी भागामध्ये त्या, आणि त्या प्रॉपर्टीमध्ये ईडीचं ऑफिस आहे आता. याच्यावरती काय म्हणजे नवाब मलिकला तुम्ही एक लिहिता, प्रफुल्ल पटेलला वेगळं न्यायला होता. तो मुद्दा आम्ही मांडलेला आहे. नंतर गिरीश महाजन आणि भाजपचे काही आमदार ज्या पद्धतीनं दाऊद इब्राहिमचा जो भाऊ आहे त्याच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये तो मुद्दा मांडला. डाग आहे आमच्याकडे असल्यावर डाग, आणि तुमच्याकडे असल्यावर ते तुमचं काय, तुम्हीच आता सांगता ते कोणतं वॉशिंग पावडर करता म्हणून. सरनाईकर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही नाही लावली. यशवंत जाधववर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही लावली. भावनाताई गवळीवर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही लावली. नारायण राणेवर डाग नाही, ईडी चिनकर तुम्ही लावली. छगन भुजबळवर डाग नव्हता, तुम्हीच त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. सुनील तटकरेवर डाग नव्हता, तुम्हीच त्याचे पुरावे घेऊन गेले होते ट्रकभर. म्हणजे हे लोक तुमच्याकडे आल्यावर हे चांगले, आणि इकडे असताना त्यांच्यावर डाग होता. म्हणजे तुमच्याकडून असे लोक उभे राहिले तर वावा ते पावन आहेत, आणि आमच्याकडे असल्यावर ते डागी आहेत. ही दुटप्पी पद्धती भारतीय जनता पार्टी, या सगळ्या गोष्टी आजची भारतीय जनता पार्टी संघाची राहिलीच नाही. किती लोक आहेत मंत्रिमंडळात, यांना संघ माहित तरी आहे का? किती लोकांना माहिती आहे? विखे पाटलांना माहिती आहे का? विखे पाटलांनी संघाचा विश्राम संघ अध्यक्ष करून दाखवावं. विखे पाटलांनी, प्रवीण दरेकरांनी करून दाखवावं, प्रसाद लाडांनी करून दाखवावं. आणखी किती नाव सांगू मी? आता काय झालं, पर्सनल गँग जमा झाली भारतीय जनता पार्टी. विचाराची गँग नाही, व्यक्तिगत गँग जमा झाली.